हळुवार भरेल प्रीत ही आपली. भाग 21. आज घरात काही फंक्शन आहे का? घरातील एक नोकर बोलला. घरात जर फंक्शन असतं ना तर आपल्याला तर माहिती असतंच की आज घरात काही फंक्शन वगैरे नाही आहे, पण तू असं का विचारतोयस? दुसरा नोकर बोलला. आज वीर सर काहीतरी वेगळे वाटतायत. त्यांना असे कपडे आवडत नाहीत आणि त्यांनी आज असे कपडे घातलेत. आजी आशीर्वाद दे, आज मी एका खूप चांगल्या कामासाठी चाललोय. वीर. अरे पण एवढा तयार होऊन कुठे चाललायस? पार्वतीने त्याच्याकडे पाहत विचारलं. अक्षिताची लगबगीने खाली येत होती. ती वीरला पाहून जागीच थांबली. वीरने आज ऑफिस स्टाईल लुक केला होता. व्हाईट कलरचा शर्ट, त्याच्यावरती ब्लॅक कलरचं ब्लेझर आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातली होती. एका हातात वॉच तर दुसऱ्या हातात चांदीचं कडं होतं. त्याचा आजचा लुक जणू एखाद्याला मोहित करून टाकेल असा होता. अक्षिता तर त्याला पाहतच राहिली. तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तशी अक्षिता भानावर आली. एवढं टक लावून काय बघतेस माझ्या भावाला? पिहू. कुठे काय, मी तर खाली जात होते. अक्षिता नजर चोरत बोलली. तिच्या बोलण्यावर मात्र पिहू हसू लागली. तुला हसायला काय झालं? मी काही जोक केला का? अक्षिता. जोक नाही, पण तू दादाला एवढं निरकून निरकून पाहत होतीस ना, म्हणून हसायला आलं. पिहू तिची मस्करी करत बोलली. मी ते आपलं. अक्षिता. तुझं तर समजलं, पण आज दादाला काय झालं? पिहू. आज मी ऑफिसला चाललोय. वीर बोलला. पण पार्वतींना काय बोलावं ते सुचेना. त्या मात्र त्याच्याकडे नुसतं पाहतच होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण अक्षिताच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची चमक आली. म्हणजे तिच्यासाठी हेच सरप्राईज होतं. वीरला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि त्याने त्याच्यावरती विचारसुद्धा केला. यामुळे अक्षिता खूप खुश होती. तर पिहूने आनंदाने वीरला मिठी मारली. तू खरंच ऑफिसला चाललायस? पार्वतीने आश्चर्याने विचारले. हो आजी. वीर. माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये, प्रकाशराव म्हणाले. पण हे खरं आहे, वीर पुन्हा म्हणाला. आज माझा मुलगा ऑफिसला येतोय म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. प्रकाशराव. त्याची काहीच गरज नाहीये. वीर. ठीक आहे, मग आज आपण दोघे सोबतच ऑफिसला जाऊ, प्रकाशराव बोलले आणि वीरच्या चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या. मी फक्त तुम्हाला ऑफिसला येतोय असं सांगितलंय, तुमच्या सोबत येतोय असं तर म्हणालो नाहीये ना मी. आणि मी माझ्या गाडीने येईन, वीर रागात बोलला आणि प्रकाशराव तिथून निघून गेले. पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकीर होती. अक्षिता. मी सोडतो तुम्हाला. वीर. त्याची गरज नाहीये, मी जाईन, अक्षिता बोलली आणि बाहेर निघून गेली. पिहू. तू येतेस का? वीरने पिहूकडे पाहत विचारलं. नाही, मी आज थोडी लेट जाणार आहे आणि माझा काहीच आवरलंसुद्धा नाही आहे. तर तू जा, पिहू बोलली आणि वीर तिथून बाहेर पडला. वीर बाहेर आला. तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तो गेटमधून बाहेर पडला आणि काही अंतरावरच त्याला अक्षिता उभी असलेली दिसली. अक्षिता ऑटो थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण एकही ऑटो थांबत नव्हता. म्हणून वीरने गाडी सरळ तिच्या समोर उभी केली. चल, मी सोडतो तुला, वीर अक्षिताला म्हणाला. काल जे काही झालं ते तुम्ही विसरलात का? अक्षिता. नाही, वीर म्हणाला. मग तुमची इच्छा आहे का की परत तनिषा किंवा तिच्या घरच्यांनी मला तुमच्यासोबत पाहावं आणि पुन्हा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्यात वाद सुरू व्हावेत? अक्षिता. असं काहीही होणार नाही. आणि आता तुला माझ्यासोबत कोण बघणार आहे? मी इथून तुला सरळ कॉलेजमध्ये नेऊन सोडेन आणि तिथून ऑफिसला निघून जाईल. वीर. मॅडम, तुम्हाला कुठे जायचं आहे का? एक रिक्षावाला रिक्षा थांबवत बोलला. हो, अक्षिता बोलतच होती की. वीरने रिक्षावाल्याला डोळ्यांनीच इशारा केला आणि रिक्षावाला तिथून निघून गेला. तुम्हाला काय गरज होती त्या रिक्षावाल्याला घालवायची? अक्षिता. मी त्याला कधी म्हटलं की जा म्हणून? मी तर त्याला काहीच बोललो नाही आहे. वीर. मी पाहिलं ना तुम्ही काय केलं ते, आणि आता मला कॉलेजला जायला उशीर होतोय म्हणून तुमच्यासोबत येते. तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमच्यासोबत येते. अक्षिता असं म्हणत म्हणतच गाडीत येऊन बसली. थँक्यू. वीर. आता हे कशासाठी? अक्षिताने न समजून विचारलं. तूच तर म्हणाली होतीस ना की दुसऱ्यांच्या आनंदासाठी जर आपण काही केलं तर त्यातून त्यांनाही आनंद मिळतो आणि त्यांना आनंदी बघून आपल्यालाही आनंद होतोच. वीर. पण मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझं बोलणं इतकं मनावर घ्याल ते. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही ऑफिसला जायला चालू केलं त्यासाठी.
अक्षिता. वीरने हुंकार भरला. तुझं कॉलेज आलं, वीर बोलला आणि अक्षिता गाडीतून खाली उतरली. वीर तिथून निघून गेला, पण अक्षिता मात्र जाणाऱ्या गाडीकडे पाहतच उभी राहिली. नंदिनी, काय चाललंय तुझं? अक्षिता. आधी मला सांग, तुझं काय चाललंय? वीर आला होता का तुला सोडायला? नंदिनीने अक्षिताला त्या जाणाऱ्या गाडीकडे बघताना पाहिलं म्हणून विचारलं. हो, अक्षिता म्हणाली. पण का? त्यांनी काय तुला कॉलेजला आणून सोडायचं, घेऊन जायचं नवीन काम सुरू केलंय का? नंदिनी तिची मस्करी करत बोलली. काहीही काय बडबडतेस? असं काही नाही आहे. ते ऑफिसला चालले होते आणि मला रिक्षा भेटत नव्हती, म्हणून मग मी त्यांच्यासोबत आले, बाकी काही नाही. अक्षिता. असं तुला वाटतं? नंदिनी. म्हणजे? अक्षिता. काही नाही. तू त्यांना सांगितलंस का? नंदिनीने पुन्हा विचारलं. मी काल रात्रीच त्यांना सांगितलं की मी काही दिवसात इथून निघून जाणार आहे. काल रात्री त्यांना सांगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. अक्षिता. का? असं काय झालंय? नंदिनी. काल रात्री तनिषाची मॉम आणि तनिषा दोघी घरी आल्या होत्या. काल रात्री वीर मला त्यांच्यासोबत घरी घेऊन गेले होते, पण तनिषाने मला आणि वीरला सोबत पाहिलं आणि तिथून रागाने निघून गेली. तनिषाची मॉम तर असं म्हणाली की जोपर्यंत मी या घरातून निघून जात नाही तोपर्यंत लग्नाची पुढची बोलणी होऊ शकणार नाही आणि माझ्यामुळे त्या घरात वाद झालेले मला अजिबात आवडणार नाही. त्या घराने मला आसरा दिला, राहायला घर दिलं, आजी आणि पिहूसारखी माणसं दिलीत आणि माझ्यामुळे तिथं वाद झाले तर ते मलाही आवडणार नाही आणि म्हणून मग मी रात्री वीरना सगळं काही सांगून टाकलं. अक्षिता. त्याला तुझा हा निर्णय पटला का? नंदिनी. नाही, त्यांना माझा हा निर्णय पटलेला तर नाही आहे, पण मी सुद्धा त्यांना ठामपणे सांगितले की काहीही झालं तरी मी काही दिवसात इथून निघून जाणार आहे. त्यांची अशी इच्छा आहे की मी आईबाबांशी एकदा बोलावं, त्यांच्यासोबत राहावं, पण मला माहिती आहे की बाबा एवढ्या सहजासहजी मला माफ करणार नाहीत. अक्षिता. तो त्यांना सांगितलंस ते बरंच केलंस. चल लेक्चरला जाऊया. नंदिनी. असं म्हणून दोघीही क्लासमध्ये गेल्या. गुड मॉर्निंग सर. ऑफिसमधले सगळे सोबतच बोलले. गुड मॉर्निंग. त्याने हसून सगळ्यांना प्रतिसाद दिला. ऑफिसमधले काही चेहरे नवीन होते तर काही चेहरे जुनेच होते. तो सगळ्यांशी जुजबी बोलून त्याच्या केबिनमध्ये आला. त्याची केबिन बलून्सनी सजवली होती. टेबलच्या मधोमध गुलाबाच्या फुलांचा बुके ठेवला होता. त्याने त्याची नजर इकडे तिकडे टाकली. सगळ्या गोष्टी पूर्वी होत्या तशाच होत्या. त्यात किंचितही बदल केलेला नव्हता. त्यात फक्त इतकंच बदललं होतं की त्या रूममध्ये जे फोटो होते ते बदलले गेले होते. कम टू माय केबिन फास्टर, वीर बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. येस सर. ऑफिसचा पिऊन केबिनच्या डोअरवर नॉक करत बोलला. आत्ताच्या आता या केबिनमधले सगळे बलून्स काढून टाका. मला या केबिनमध्ये एकही बलून नको आहे, वीर बोलला आणि त्या पिऊनने सगळे बलून पटपट बाहेर काढून नेले. पिऊनच्या हातात ते बलून्स बघून प्रकाशराव काय ते समजून गेले. ते लगेच वीरच्या केबिनमध्ये आले. प्रकाशरावांना बघून वीर त्या खुर्चीवर रेलून बसला. तू चेअरवर रेलून बसलास याने मला काहीच फरक पडला नाही, पण तू केबिनमधले बलून्स का काढलेस? मी स्वतः ऑफिस स्टाफला सांगून तुझी केबिन तुझ्यासाठी डेकोरेट करून घेतली होती. कितीतरी दिवसांनी तू ऑफिसला आलायस याचा सगळ्यात जास्त आनंद तर मलाच झालाय, पण मी तो आनंद व्यक्त करू शकत नव्हतो म्हणून मी तुझ्यासाठी केबिन डेकोरेट करून घेतली होती. प्रकाशराव. पण मला नाही वाटत की या सगळ्याची काही गरज होती, वीर तुसडेपणाने बोलला आणि प्रकाशरावांचा मात्र चेहरा पडला. मला मान्य आहे की तुला आत्ता बलून्स आवडत नाहीत, पण एकेकाळी ते तुला खूप आवडायचे. पण गेल्या काही वर्षात तुझ्यात इतका बदल झालाय आणि त्याच्यामुळे तुझ्या आवडीनिवडीसुद्धा बदलल्यात. प्रकाशराव. मला काय आवडतं आणि काही नाही हे तुम्हाला अजूनही आठवतं याची मला खरंच कमाल वाटते. नाही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या गोष्टीतून आपल्या माणसांसाठी वेळ कधी मिळतो ना, तसं तर तुम्हाला दुसऱ्यांचीच काळजी लागलेली असते, पण आपल्या माणसांना वेळ द्यायचा म्हटलं की तुमच्याकडे कधीही वेळ नसतो आणि सुरुवातीपासून तुम्ही तेच तर केलंय आणि आता मी तुमच्याकडून काही एक्सेप्टसुद्धा करत नाही. वीर. मी कोणामध्येही कधीच भेदभाव केलेला नाही आहे. मी सगळ्यांना नेहमी आपलंच मानलं आहे आणि त्याची नेहमी काळजीसुद्धा घेतली आहे. प्रकाशराव. ते माझ्यापेक्षा अजून चांगलं कोणाला माहिती असणार आणि तुमची ही जी सहानुभूती आहे ना ती तर मला अजिबात दाखवू नका.
वीर रागाने बोलला. तुला नेमकं म्हणायचं काय आहे? प्रकाशराव. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. वीर. तू जे बोलतोयस त्यात माझी खरंच काही चूक नव्हती. ते सगळं असं अचानक घडलं की मीही काहीच करू शकलो नाही. प्रकाशराव. इथे मी तुमची दलील ऐकण्यासाठी आलेलो नाही आहे आणि नाही हे कोर्ट आहे. हे ऑफिस आहे आणि मी इथे काम करण्यासाठी आलो आहे. आज कितीतरी दिवसांनी ऑफिसमध्ये आलो आहे, तर मला माझं काम करून देऊ द्या. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये गेलात तरी चालेल. वीर. तू या कंपनीचा मालक आहेस. मी तुला काय काम सांगणार? आजपासून या कंपनीच्या सगळ्या मीटिंग, सगळे व्यवहार तूच हँडल करायचे आहेस आणि याच्यासाठी मी एक असिस्टंटसुद्धा ठेवणार आहे. प्रकाशराव म्हणाले. वीर टेबलवरची एक फाईल उचलून बघत बोलला. उद्या मी काही कॅन्डिडेट्सना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे. तर असिस्टंट तुला हवी आहे, तर इंटरव्ह्यूसुद्धा तुलाच घ्यावा लागेल. प्रकाशराव. तो पुन्हा बोलला आणि प्रकाशरावांचा पारा चढू लागला. मी तुझ्याशी बोलतोय वीर, इथल्या काचांशी नाही. प्रकाशराव आवाज चढवत बोलले. मी तुमचं ऐकून घेतलंय, आता तुम्ही जाऊ शकता. वीर करड्या सुरात बोलला आणि प्रकाशराव मात्र तिथून निघून गेले. तनिषा, तू आत्ता कुठे चाललीस? आणि तेही इतक्या गडबडीने? अनिता तिला पटपट जिना उतरताना पाहून बोलल्या. मॉम, मी बाहेर चालली आहे. तनिषा. वीरला भेटायला चाललीस का? अनिता. हो. तनिषा बोलली. मी तुला काल रात्री सांगितलं होतं की जोपर्यंत वीर तुला स्वतःहून कॉल करत नाही तोपर्यंत तू त्याला भेटायला जाणार नाहीस. आणि मला खात्री आहे की त्याने तुला कॉल केलाच नसेल, कारण त्याने जी मुलगी घरात आणून ठेवली आहे त्याचं सगळं लक्ष तर तिच्याकडेच असेल. तू त्याला काय सांगितलं होतं की आपण त्याच्या घरी येणार आहोत, तरीही तो लवकर घरी न येता त्या मुलीला घेऊन आला. अनिता तनिषावर भडकत बोलल्या. मॉम, तुझा राग मी समजू शकते. वीर काल जे काही वागला ते चुकीचं होतं. मला त्याला माहीत होतं की आपण घरी येणार आहोत, तरीही तो लवकर आला नाही. यासाठी मी त्याला कधीच माफही करणार नव्हते. पण काल रात्री त्याचा कॉल आला होता. त्याने मला सांगितलं की तो रात्री घरीच येत होता, पण त्याला अक्षिता रिक्षासाठी वाट बघत उभी असलेली दिसली आणि तिच्या साईडला काही गुंडही होते. म्हणून वीर तिला येताना सोबत घेऊन आला आणि ते गुंड दिसायलाही खूप विचित्र होते. अक्षिता त्यांना बघून आधीच घाबरलेली होती, तरीही ती तिथे उभी राहून रिक्षाची वाट बघत होती आणि वीर फक्त तिला मदत करण्याच्या हेतूने सोबत घेऊन आला होता. तनिषा, तू खूप चांगली आहेस. तू माणसं ओळखायला कधी शिकणार आहेस? त्याने तुला सांगितलं आणि तू लगेच विश्वास ठेवलास त्याच्यावरती. कदाचित तो तुला खोटंही सांगत असेल. अनिता. मॉम, मी वीरवर ट्रस्ट करते आणि मला खात्री आहे की तो कधीच मला फसवणार नाही आणि माझ्याशी कधीच खोटंसुद्धा बोलणार नाही. तनिषा. कुठे भेटणार आहात तुम्ही दोघे आता? अनिता. ऑफिसमध्ये. तनिषा. म्हणजे? अनितांनी न समजून विचारलं. म्हणजे वीरने आजपासून ऑफिसला जायला सुरुवात केली आहे. मला रमा आंटींचा कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं आणि वीर ऑफिसला जातो हे जेव्हा घरात सर्वांना समजलं तेव्हा सगळेजण खूप खुश झाले होते. त्यांच्यापेक्षा जास्त आनंद तर मला झालाय. तनिषा. पण तू काय एवढी एक्साईट होतीयस? अनिता. का म्हणजे? वीर ऑफिसला जातोय म्हटल्यावर मला तर आनंद होणारच ना आहे ना. आणि तनिषा. तुमच्या दोघांच्या लग्नानंतर आपला सगळा बिझनेस तोच हँडओव्हर करणार आहे. मग त्याला तिथे ऑफिसला जायची काय गरज आहे? त्याने जर आत्ताच आपलं ऑफिस जॉईन केलं तर पुढे जाऊन त्याच्यासाठी तेच सोयीचं होईल. पण तू आत्तापासून इतकी का काळजी करतेस? लग्नानंतर तो आपला बिझनेस हँडओव्हर करेल. तनिषा. तू त्याच्या बाबतीत इतकी शुअर का आहेस? अनितानी प्रश्न केला. जसं तो माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला तसं तो बिझनेस हँडओव्हर करायलाही तयार होईल. तनिषा. इतका ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा चांगला नसतो तनू. अनिता बोलल्या. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे मॉम, पण मी ट्रस्ट करते त्याच्यावरती. तनिषा. ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण हा फक्त कॉन्फिडन्स असू दे. अनिता तनिषाकडे पाहत बोलल्या. असं म्हणून तनिषा घरातून बाहेर पडली.